जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर पाहू शकता अशा प्रकारच्या मेथीच्या जुड्या आता मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रमाणात आलेल्या आहेत. त्यामुळे मी आज भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि मी लसूणही घेतलेला आहे. लसूण मी क्रश करून घेतलेला आहे. तर चला तर सर्वात आधी आपण मेथीच्या जोड्यांचे ते धागे ते कट करून घेऊया आणि छानच आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहे, स्वच्छ करून घ्यायचे आहे ते भाजी आपल्याला. कारण बाहेरून जेवढी आपल्याला क्लीन दिसत असली भाजी तरी पण स्वच्छ करायला थोडाफार वेळ खूप लागतो. तर अशा प्रकारे तुम्ही भाजी स्वच्छ करू शकता. तर पाहू शकता अशा प्रकारचा कचरा हा भाजीमधून खूप निघतो. त्याच्यामुळे 2-3 पाण्यामध्ये तरी आपल्याला भाजी व्यवस्थित अशी स्वच्छ करून घ्यावी लागते. तर भाजी तर माझी क्लीन करून स्वच्छ अशी धुवून झालेली आहे. ते मी बारीक चिरून घेते. तर इकडे मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर. त्याच्यामध्ये मी 1 चमच तेल टाकून घेते. त्याच्यामध्ये मी आता लसूण टाकून घेतलेला आहे. लसूण मी थोडं जास्तच प्रमाणात घेतलेलं आहे कारण मेथीच्या भाजीमध्ये लसूणचं प्रमाण जास्त असल्यावर भाजी खूप छान लागते, टेस्टी लागते. आणि आता मी याच्यामध्ये कांदाही टाकून घेतलेला आहे. कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आपल्याला, हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि राई जिरे टाकून घ्यायची आहे. किंचितशी अशी राई जिरे टाकून घेतलेली आहे मी याच्यामध्ये. आता छानपैकी असं मिक्स करून घ्यायची भाजी आपल्याला. त्याच्यामध्ये एक अर्धा चम्मच मी हळद टाकून घेते. मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे. आता ही भाजी खूप छान लागते, खायला टेस्टी लागते एकदम. तांदळाच्या भाकरीसोबत, चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता आणि मुलांना टिफिनलाही देऊ शकता. झटपट होणारी भाजी आहे ही. छान अशी मिक्स करून झालेली आहे. त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते. एक चमच मीठ टाकून घेतलेलं आहे मी. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता भाजी. आणि फक्त असं 5 मिनिटासाठी आपल्याला झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. तर पाहू शकता 5 मिनिटं तर झालेले आहेत आणि भाजी आपली छान अशी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया भाजी आपण. तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. बाय बाय. भेटूया